नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 18 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता पार्वतीने लपवलेली अंगठी सावी बरोबर शोधून दाखवते आणि ती अंगठी ज्योतीच्या हातामध्ये देते. तर तेव्हा एक बाई म्हणते, हुशार आहे ग तुझी सून. तर तेव्हा ज्योतीची आई सुद्धा खूप खुश होते. तर रखमा म्हणते, असं आहे वय, पर माझ्यामुळं हुशारी वगैरे चालणार नाही. आणि सावीला म्हणते, बरं सावित्री, म्या काय करते, आता म्या अंगठी घंगाळात सोडते. ती एका फटक्यात तू काढून दाखव, मग मानते तुला. आणि पुढे येऊन ज्योतीला म्हणते, पण ज्योती पहिला तू बरं का. असं म्हणून ती अंगठी आपल्या हातामध्ये घेते आणि त्या दोघांना सुद्धा अंगठी दाखवते आणि ती अंगठी घंगाळात सोडते. तर ज्योती म्हणतो, आत्ता ओळखतो अंगठी. आणि तो आता घंगाळामध्ये अंगठी शोधू लागतो. पण अंगठी शोधत असताना त्याला अंगठी काही सापडतच नाही त्याच्यामध्ये. आणि ते बघत असताना सावीला तर आश्चर्यच वाटत असतं, कारण मागच्या वेळी तर एका फटक्यात ज्योतीने अंगठी शोधून काढलेली असते. आणि आता रखमा विचारत असते, मिळते का अंगठी. तर राजाराम सुद्धा म्हणतो, अरे ज्योती हुडक लवकर. तर ज्योतीला अंगठी सापडतच नाही आणि तो आता सांगतो, अंगठी तर सापडतच नाहीये. आणि रखमाला विचारतो, कुठं लपवले. तर तेव्हा रखमा सुद्धा हसू लागते आणि म्हणते, शोध की, हाय की आतमध्ये. आणि विचारते आता ज्योतीला ती, म्या शोधू काय. तर तेव्हा ज्योती व्हय असं म्हणतो. तर तेव्हा रखमा आता घंगाळामध्ये हात घालते आणि ती लगेचच अंगठी शोधून दाखवते. आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. ज्योतीसुद्धा डोळे मोठे करतो आणि सावीसुद्धा डोळे मोठे करते. तर ज्योती म्हणतो, अगं काकू, जादूच केलीस तू. तर तेव्हा रखमा म्हणते, जादू आणि म्या, अरे नाही रे बाबा, जादू चेटोक करणारी माणसं वेगळी आहेत, असं ती सावीकडे बघतच बोलते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, काकू परत एकदा करतो की. तर तेव्हा रखमा म्हणते, नाही रे बाबा, आता नाही, राहू दे. तर ज्योती परत हट्ट करू लागतो, एकदा एकदा करतो की. तर रखमा म्हणते, हे बघ असं असते, आता एकदाच हा फक्त. असं म्हणून ती अंगठी परत घंगाळात सोडते आणि म्हणते, बघा ज्योती, आता फसायचं नाही. तर ज्योती म्हणतो, आता नाही फसणार म्या, धावतोच आता बघ. आणि तो हसत हसत परत घंगाळामध्ये अंगठी शोधू लागतो. तर रखमा म्हणतच असे त्याला, हुडक हुडक. तर आता ज्योतीला परत अंगठी सापडत नाही आणि तो सावीकडे बघू लागतो आणि सावीला परत त्या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागतं आणि ते सगळं काही ती बारकाईने बघत असते. तर आता रखमा विचारते परत, काय झालं, घावते का नाही. पण ज्योती परत परत त्याच्यामध्ये अंगठी शोधत असतो आणि त्याला अंगठी काही सापडतच नाही. आणि तो म्हणतो, कुठं आहे अंगठी. तर रखमा म्हणते, काय रे बाबा, तुला अंगठी सापडना झाल्या वय. आणि संसाराचं इंगित कसं सापडल तुला. आणि त्यानंतर म्हणते, आमची सूनबाई लई हुशार आहे ना व. आणि सावीला म्हणते, आता मी अंगठी पाण्यात सोडते, एका फटक्यात शोधून दाखवायची अंगठी, बरं काय. तर तेव्हा सावी वय वय असं म्हणत असते आणि त्यानंतर ती घंगाळातून अंगठी काढून दाखवते परत आणि त्या दोघांना परत ती अंगठी दाखवते आणि म्हणते, आता ही अंगठी आता ही घंगाळात सोडते. आणि तेव्हा ज्यावेळेस ती अंगठी घंगाळात सोडत असते तर तेव्हा सावी लक्ष देऊन ते बघत असते. आणि त्यानंतर आता रखमा त्या घंगाळातून हात बाहेर काढते आणि सावीला म्हणते, शोधा. तर सावी अजून सुद्धा त्या घंगाळाकडेच बघत असते. तर आता ज्योतीची आई विचारते सावीला, सुनबाई जमल का. तर तेव्हा सावी म्हणते, होय जमल की. तर रखमा विचारते, ज्योतीला जे जमलं नाही ते तुला जमल काय. तर सावी तिला छान उत्तर देते, म्हणते, सासूबाई, माझं गाव नायगाव असलं तरी मला नायगावनं नेहमी व्हयच शिकवलंय. तर इकडे आता सगुणाक्का ते ऐकल्यानंतर म्हणते, अगो बाई वा, छान छान. तर रखमा म्हणते, असं आहे वय, मग मागं सरायचं नाही बरं का, शोधून दाव. तर सगुणाक्का सुद्धा सावीला म्हणते, सावे राहू दे, नाही जमायचं तुला. तर तेव्हा सावी काही बोलत नाही आणि ती अजून सुद्धा नुसती घंगाळाकडे बघतच असते. त्या पाण्यामध्ये ती हात घालतच नाही. तर तेव्हा रखमा परत म्हणते, शोधा की. तर सावी म्हणते, ते काय आहे ना, मी अंगठी शोधली असती पण अंगठी घंगाळात नाही आहे. तर रखमा म्हणते, म्हणजे काय. आणि तिनं असं बोलल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर ज्योतीची आई विचारते सुद्धा, अगो बाई मग कुठं आहे अंगठी. तर सावी म्हणते, अंगठी सासूबाईंच्या बोटात आहे. आणि तिने असं म्हटल्यानंतर सगळेजण धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतात. तर आता सावी पटकन रखमाचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि तिच्या हाताच्या बोटामध्ये अंगठी असलेली ती दाखवते. आणि मित्रांनो, रखमाने तर अंगठी घंगाळामध्ये लपवता लपवता ती आपल्या बोटामध्ये लपवलेली असते आणि सावीने बरोबर ते हेरलेलं असतं. तर सावी आता ते बोट बरोबर ज्योतीला दाखवते आणि म्हणते, हे बघा अंगठी. आणि तेव्हा सावीची हुशारी बघून ज्योती तर खुश होतो आणि आश्चर्यचकित सुद्धा होतो आणि सगळेजण अवाक होऊनच तिच्याकडे बघत असतात. तर एक बाई परत लगेच म्हणते, अगो बाई, नवरी लईच हुशार आहे की.
बराबर ओळखली अंगठी. आणि इकडे पार्वती आणि ज्योतीची आई सुद्धा खूप खुश झालेले असतात ते ऐकून. तर रखमा आता नाटक करू लागते, म्हणते अगो बाई चुकून बोटातच राहिली अंगठी. आणि म्हणते बरं बरं तुम्ही दुसरा खेळ खेळा बरं का, असं म्हणून ती उठते आणि तिथून बाजूलाच जाते. तर आता ज्योतीची आई पुढे येते परत आणि ज्योतीला सांगते ही सुपारी आहे, डाव्या हातात धरायची. आणि सावीला सांगते आणि सुनबाई तू दोन्ही हाताने ती सोडवायची. तर सावी म्हणते नाही, म्या बी एकाच हातानं सोडवणार. त्यांनी डाव्या हाताने सुपारी धरली आहे ना, मग म्या बी डाव्या हातानंच सोडवणार. तेव्हा ज्योतीची आई ती सुपारी ज्योतीच्या डाव्या हातामध्ये देते. तर सगुणाक्का परत म्हणते अगं सावी राहू दे, सुटायची नाही ती. तर सावी म्हणते नाही सुटली तर नाही सुटली, पर मी उजवा हात लावणार नाही. तर सगुणाक्का म्हणते बर बाई. तर रखमा म्हणते अगं सावित्री दोन्ही हाताने सोडीव, एका हाताने कशा पाय सोडीव दोन्ही हातानं. तर तेव्हा सावी म्हणते नाही मला तर डाव्या हातानंच खेळायचं आहे. तर तेव्हा आता ज्योती आपली मूठ घट्ट बंद करतो आणि सावी समोर धरतो. आणि तेव्हा आता सावी ताकद लावू लागते आणि ती फक्त डाव्या हातानेच खेळत असते. आणि ज्योती तर त्याची पैलवानी ताकद लावून बसलेला असतो आणि सावीला तर त्याची मूठ उघडतच नसते. तर राजाराम म्हणतो ज्योती ज्योती सोडू नको, घट्ट धर. तर ज्योतीची आई म्हणत असते सुनबाई सोडीव की. तर मित्रांनो आता ज्योती मुद्दामूनच आपली मूठ सैल करतो आणि तेव्हा सावीला ते कळतं आणि सावी आता ज्योतीच्या नजरेमध्येच बघू लागते. तिला समजतं की ज्योतीने मुद्दामूनच आपली मूठ सैल केलेली असते आणि ती आपल्या मनातल्या मनात हसू लागते मित्रांनो. आणि लाजून लाजून त्याच्याकडे बघत असते. आणि ज्यावेळेस आता सावी ती सुपारी घेत असते आणि ज्योती आपला हात मागे घेत असतो, तर तेव्हा सावीच्या बांगडीमध्ये त्याचं बोट अडकतं आणि तेव्हा ती बांगडी फुटते आणि ज्योतीला दुखापत होते, त्याच्या बोटातून रक्त येतं. तर ते बघितल्यानंतर आता सगळ्यांना थोडासा धक्काच बसतो. तर सावीला सुद्धा धक्का बसतो आणि ती आहो असं म्हणत असते आणि समोर बघते तर ज्योतीच्या बोटातून रक्त येऊ लागतं. आणि त्यानंतर ती तिचा ज्योतीचा हात आपल्या हातामध्ये घेते. तर तेव्हा रखमा तर दंगाच करू लागते, म्हणते अगो बया बया केवढं रक्त निघाले पोराचं. आणि सावीला म्हणते किती हा धसमुसळेपणा ग, शेवटी पोराचं रगात काढलंच हिनं, झालं का समाधान. तर तेव्हा सगुणाक्का तिला थांबवायचा प्रयत्न करत असते, म्हणते अगं असू दे गप्प बस. तर रखमा म्हणते काय असू द्या, तरी बायका म्हणत होत्या दोन्ही हातानं सोडीव दोन्ही हातानं सोडीव. म्या बी म्हणलं पण नाही, ऐकायचंच नाही आपल्याला. हे काय देखना देवा आणि भीतीवर ठेवा, रगात काढलंच की पोराचं, फोडली बांगडी केला अपशकून. आणि हे काय घराला शोभणार आहे वय, बोला की, असं ती सगळ्यांना विचारत असते. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते आहो जाऊ बाई चुकून झालं असल, अल्लड पोरं आहेत. तर रखमा म्हणते अल्लड अल्लड आहेत म्हणून काय एका हातानं सुपारी सोडवायची वय. अव किती बी झालं तरी सुद्धा आपला जन्म बाईचा आहे, बाईनं कसं मर्यादित राहावं, पर आपल्याला तर काय मर्यादित राहताच येत नाही. पर नाही तर नाही केलंच की ज्योतीला रक्तबंबाळ आणि समध्या हळदीत रक्त झालं. तर साव्या तर रडत रडत उठून उभी राहते आणि रखमाला म्हणते सासूबाई माझं जरा चुकलंच हो. तर तेव्हा रखमा तिला म्हणते चुकून झालं का मुद्दामून केलंस ग तू. तर तेव्हा पार्वती म्हणते अव काकूबाई खेळ हाय यो. तर ज्योतीसुद्धा रखमाला म्हणतो अगं काकू म्या बी तेच म्हणतो या, खेळाला खेळ राहू द्या, कशाला गोंधळ घालताय, आणि तो घालाया रात्री गोंधळ्यांचा ताफा येणार आहे. तर रखमा म्हणते अगो पया शेवटी कड घेतलीच का बायकोची. तर ज्योती म्हणतो कड नाही आणि बांगडी फुटली ती माझी चुकी, सावित्रीची नाही, असं म्हणतो हसत सावीकडे बघू लागतो. सावी सुद्धा अशी शांत झालेली असते. तर ज्योती पुढे म्हणतो आणि बांगडी फुटली तर काय अपशकून होत नाही, कशाला घाबरतेस तू काकू, जरा धीट हो. आणि तेव्हा आता सावी रडत असते, ती रडत रडत थोडीशी हसू लागते कारण ज्योतीने आता परत तिची बाजू घेतलेली असते. तर आता सगुणाक्का रखमाला म्हणते अगं रखमे खेळात असं काहीतरी होतंच, द्या सोडून, चला खेळा, असं म्हणून ती आता सांगते. आणि त्यानंतर आता खेळ परत पुढे चालू होतो. आता ज्योतीच्या आणि सावीच्या डोक्यावरती पाणी होतत असतात, म्हणजे एक एक जणी येऊन त्या दोघांच्या डोक्यावरती तांब्या तांब्याने पाणी होतत असतात. तर त्यानंतर आता इकडे रखमा जी असते ती खूप चिडलेली असते आणि ती मिरच्या कांडत असते आणि ती जोर जोराने बडवत असते उकळीमध्ये. तर तेव्हा राणूजी तिथे येतात आणि ते बघितल्यानंतर रखमाला म्हणतात अगं हो हो हो, मिरच्या कांडत्यास का उकळ फोडत्यास. तर तेव्हा रखमा म्हणते उकळ नाही खड फोडत्या त्या सावित्रीचं, मला मला चार चौघींच्या मोरतीनं तोंड घशी पाडलं काय, लई हुशार आहे नवती, माझ्या हातातली अंगठी बरोबर ओळखली बरोबर ओळखली. तर राणूजी तिला थांबवतात आणि म्हणतात अव हातातली अंगठी ओळखली पर मनातला बेत तर नाही नव ओळखला.
तर रखमा म्हणते त्यो कसा ओळखल? तर रानूजी म्हणतात मग झालं तर. तर रखमा म्हणते पुढं ती नाकावर माशी बसू देणार नाही, लई आगाव आहे ती. तर रानूजी म्हणतात आणि तू काही कमी आगाव आहेस व्हय? म्हणजे तुझ्यामुळं ती काहीच नाही. तर रखमा म्हणते तुम्ही बघा तर, आज रात्री जागरण आहे ना व, मी जागरणातच गोंधळ कसा घालते ते बघाच तुम्ही. तर रानूजी विचारतात काय करणार आहेस? तर रखमा म्हणते बघाच की म्या काय करते ते, आणि परत रागारागाने उखळ बडवू लागते. तर इकडे सावी बसलेली असते आणि ती हातामधल्या बांगड्या बघत असते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ज्योतीला लागलेलं असतं. आणि तेव्हा शकू तिथं येते आणि मागून तिला बघते की ती उदास बसलेली आहे आणि परत तिच्याजवळ येऊन बसते आणि तिच्या लक्षात येतं आणि ती विचारते काय ग सावी काय झालं? तर तेव्हा सावी म्हणते अक्का, माझ्यामुळे यांना जखम झाली, रगात आलं, मी असं वागायला नग होतं. तर तेव्हा शकू म्हणते अगं चुकून झालं ग आणि तू काय बळावून केलं का? तर सावी परत म्हणते मी असं वागायला नग होतं, मी दोन्ही हाताने सुपारी सोडवायला पाहिजे होती, अपशकून झाला. सासरची माणसं नाराज झाली असतील का? तर शकू म्हणते कोण सांगितलं तुला? अगं कोण नाराज नाही झालंय. तर तेव्हा सावी म्हणते नक्की ना? तर शकू तिला सांगत असते अगं वय तर. आणि आता सावी थोडीशी खुश होते आणि तिला म्हणते अक्का तुला एक सांगू का? आज खेळ खेळताना यांनी मुद्दामून सुपारी सैल धरली होती आणि माझ्या हातातून सुपारी सोडवताना त्यांनी जोरच लावला नाही. म्हणजे मॅच जिंकावं असं त्यांना वाटत असणार ना? तर तेव्हा शकू म्हणते लईच काळजी घेणार आहे म्हणायचं आमचं दाजी. तर तेव्हा सावी तर लाजूच लागते आणि म्हणते अगं तसं नाही ग, म्हणजे मायाळू हाय. तर तेव्हा शकू म्हणते म्हणजे आता आमच्या सावीला पाठ राखण्याची गरज नाही तर मी निघू का मग? तर तेव्हा सावी तिला म्हणते ए अक्का चेष्टा करू नकोस. तर तेव्हा शकू तर तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि हसू लागते. तर इकडे आता ज्योतीची आई असते ती सगुण अक्काजवळ येते आणि तिला विचारते आऊ 5 कडकण्या बाद झाल्या का? तर तेव्हा सगुण अक्का म्हणते अगं बाद झाल्या, जोंधळाच्या ताटाला बांधायच्यात. तर ज्योतीची आई म्हणते बरं, परत दिस मावळतीला आलाय, जावं का लवकर आटपायला पाहिजे नवं. तर तेव्हा सगुण अक्का वय म्हणते आणि ज्योतीची आई आता तिथून निघून जाते. इतक्यातच आता ज्योती तिथं येतो आणि म्हणतो आऊ अगं आऊ किती वेळ झालं शोधतोय आम्ही तुला. तर सगुण अक्का म्हणते अरे हिथंच आहे मी, काय झालं? तर तेव्हा ज्योती म्हणतो झालं का तुझं, कवा मोकळी होणार आहे सांग. तर तेव्हा सगुण अक्का म्हणते हाय का आता, आता तुझा गोंधळ आणि जागरण झालं ना की मग मी मोकळीच मोकळी. तर ज्योती म्हणतो बाबा मला नव्हतं माहिती लग्नानंतर एवढ्या रीतीभाती असतात ते, आणि बाद झाले की आता. तर सगुण अक्का म्हणते अरे ज्योती हाऊस मौज असते, करू देत की आम्हाला. तर ज्योती म्हणतो पर आऊ मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर तेव्हा सगुण अक्काला ते लक्षात येतं की ज्योती काय बोलणार असतो आणि ती म्हणते हाय का, आता माझ्याशी काय बोलायचं आहे, ती नवी नवरी आली आहे, तुझी गुणाची बायको आहे सावित्री, बोल की तिच्याशी. तर ज्योती विचारतो तिच्याशी. तर सगुण अक्का म्हणते मग कोणाशी? आता लग्न झालंय ना तुझं, कोणासाठी आली ती सांग बरं मला. तर ज्योती विचारतो कोणासाठी? तर सगुण अक्का म्हणते हाय का येड्या, अरे तुझ्यासाठी आली आहे आणि काय माझा पदर धरून आऊ आऊ करत बसलाय. तर ज्योती म्हणतो अगं आऊ पदर धरतोय म्हणजे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर सगुण अक्का म्हणते अरे जागरण गोंधळाच्या राड्यात काय बोलायचंय, एकदा लंगर तुटू दे मग तू मोकळाच, तोपर्यंत ना तुझी सुटका नाही यातनं. असं बोलून आता तो विषय टाळून ती तिथून उठून निघूनच जाते. तर इकडे आता पार्वती रखमाजवळ येते आणि तिला सांगते अहो काकूबाई, अगो अहो वाघ मोरळ्या आल्या ती. तर रखमा म्हणते आले का, बरं झालं बरं झालं, आणि नावाजलेला ताप आहे बरं का, आणि तू ये काय करायलेस ग? तर पार्वती म्हणते अव ते तात्यासाहेबांनी सावित्रीचा उपवास आहे ना व, त्यासनी म्हटलं दूध नेऊन नेऊन देते आणि ती त्या दोघांच्यासाठी दूध नेत असते. तर आता लगेचच या रकमेच्या डोक्यामध्ये काहीतरी वाईट वंगा शिजतं आणि ती पार्वतीला म्हणते अगं बय दूध तू घेऊन जाणार आहेस? तर पार्वती म्हणते वय त्यात काय झालं? तर तेव्हा रखमा म्हणते का तिला काय हात नाही ती? तर तेव्हा पार्वती म्हणते अव काकूबाई नवी नवी नवरी हाय होती. तर तेव्हा रखमा म्हणते हाय की, पर करवली काय फुगडी खेळायला आणल्या, तिला हे समज करता येत नाही वय, तू का मोलकरीण झाल्यास ग? त्या दिवशी बी तिची जोडवी सापडली म्हणून तिच्या पायाशी बसल्यास घालत, अगं नवऱ्या नवरीकनी अशाच घास घेते ती, तुला माहितीये नव. आणि हे बघ आता तू एक काम कर, वाघ्या मुरळी आल्या ती बाहेर, त्यासनी काय हवं नक ते बघाय नको का, ते दे माझ्याकडे, म्या घेऊन जाते दोन्ही बी. तर तेव्हा पार्वती तिला नाहीच म्हणत असते. तर तेव्हा
रखमासुद्धा बळजबरीने ते काढून घेते तिच्याकडून आणि म्हणते, अगं दे माझ्याकडं, मी घेऊन जाते की नवरा नवरीकडं. तू जा, वाघ्या मुरळीसनी काय पाहिजे ते बघ. तर तेव्हा रखमा वय वय म्हणते आणि तिचं ऐकून तिथून निघून जाते. आणि आता पार्वती गेलेली बघते आणि लगेचच ते दूध बाजूला ठेवते आणि तिच्याजवळच्या असलेल्या डबीमधून काहीतरी पावडर त्या दोन्ही दुधांमध्ये टाकते आणि म्हणते, आता बघतेच ज्योती जागरणाला कसा असतो ते. असं बोलून ती हसत हसत आता सावीकडे जाते आणि सुनबाई अशी तिला हाक मारते आणि ते दूध घेऊन तिच्यासमोर जाते आणि तिला विचारते, काय ग, आवरलं का? उपास असेल नव तुझा, असं ती बोलत असते. तर सावीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, तुम्ही? तर तेव्हा रखमा म्हणते, कसं आहे नवं, म्हणायला मी तुझी चुलत सासू, पण मला बी तुझी काळजी आहेच की, म्हणून तुझ्यासाठी आणि ज्योतीसाठी दोघांच्यासाठी दूध आणलंय. आणि ज्योती कुठं आहे, तुम्ही दोघं बी दूध पिऊन घ्या, असं ती सांगते. आणि म्हणते, कसं आहे, राज्याला ज्योतीला लंगर तोडायचा आहे. लंगर तुटला तर बरं, नाहीतर जागरणाला खंडोबा आला नाही असा अर्थ होतोय. मग काय समद वाया जाते ग, मोठा अपशकुन होतोय. आणि तुला तर माहीतच असेल ना व. असं म्हणून त्या दुधाचा एक ग्लास तिच्या हातामध्ये देत असते. तर तेव्हा सावी नाही असंच तिला म्हणते. तर तेव्हा रखमा म्हणते, अगं असं का करायलेस, पी की दूध पी. तर तेव्हा सावी नाही नगच असं म्हणत असते. तर तेव्हा रखमा सारखं सारखं तिला म्हणत असते, अगं घे ग. तर सावी तिला नाहीच म्हणत असते. तर आता शकू म्हणते, अव पर नवऱ्यानं पिल्या बगर ती कसं पिईल. तर तेव्हा रखमा म्हणते, अगं व्हयच की, म्या विसरूनच गेले होते बघ, माझ्या ध्यानातच नाही राहिलं. आणि त्यानंतर सावीला म्हणते, सावित्री बरं तू हे घे आणि ज्योतीला म्हण दूध पिऊन घ्या आणि तू बी दूध पी. तर आता सावी वय म्हणते आणि ते दुधाचे ग्लास आपल्या हातामध्ये घेते आणि हे ज्योतीकडे ती जाऊ लागते. तर रखमाता शकूला म्हणते, शकू मला जरा पाणी प्यायचं, जरा पाणी दे की. आणि तिला पाणी आणायला पाठवते. तर इकडे आता सावी ज्योतीकडे येते. तर तेव्हा ज्योती ते आपल्या लागलेल्या बोटाकडेच बघत बसलेला असतो. तर तेव्हा सावी जाऊन ते दुधाचे ग्लास टेबलवरती ठेवते आणि थोडीशी खाक करते. तर तेव्हा ज्योती लगेचच मागे वळून तिच्याकडे बघतो आणि तिच्यासमोर येऊन उभा राहतो. तर तेव्हा सावी त्याला म्हणते, तुमचा हात दाखवा ना. तर ज्योती विचारतो, कशाला? आणि असं म्हणून तो चाललेला असतो तिथून. तर सावी त्याला म्हणते, माझ्यामुळं जखम झाली ना व. तर ज्योती आता तिथेच थांबतो आणि मागे वळतो. तर सावी आता त्याच्या जवळ येते. तर ज्योती तिला म्हणतो, असू द्या, तुम्ही कुठं मुद्दामून केले. तर सावी परत त्याला म्हणते, तुमचा हात दाखवा की. तर तेव्हा ज्योती आपला हात दाखवतो आणि म्हणतो, बघा. तर तेव्हा सावी त्याचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते, बाई चांगलंच लागलंय व. आणि म्हणते, माझ्याकडनं चूक झाली, पण आता मी रोज रोज त्याच्यावरती हळद घालन. आणि म्हणते, एक विचारायचं होतं, तुम्ही चिडणार तर नाही ना. आणि मित्रांनो, यांचं सगळं काही असं चालू असतं आणि आजचा भाग इथेच संपतो. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, आता गोंधळ जोरजोराने चालू असतो. तर मित्रांनो, आता नेमकं ते रखमाने जे दूध दिलेलं असतं ते या दोघांनी पिलेलं असतं आणि तेव्हा ज्योतीला तर खूप झोप येत असते. आणि सावीने ते बहुतेक दूध पिलेलं नसतं, ती जागीच असते, तिला झोप येत नसते. तर आता ज्योती झोपत असलेलं बघून दादा तिथं येतात आणि त्याला हलवतात आणि त्याला म्हणतात, अरे ज्योती, हे काय करतोय, सारे डोळं उघडं ठेव. आणि त्यानंतर आता राणूजी म्हणतात, आता लंगर तोडायची वेळ झाली. तर तेव्हा आता सावी ज्योतीला उठून उभा करते आणि ज्योती लंगर तोडायसाठी पुढे जातो. आणि तो साखळी धरून खेचत असतो, पण त्याला झोप अनावरच होत असते आणि त्याला सारखी डुलकी येत असते. तर तेव्हा ते सगळं काही बघत असताना सावीला मात्र थोडासा त्रास होत असतो मित्रांनो. आणि आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.